नमस्कार, मी स्वाती. सोनाक्षीज व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मस्त अशी आपण अख्खा मसूर घालून मसाली भात बनवणार आहे. बघा, तेल तापवायला ठेवलेलं आहे. एक 2 टोमॅटो चिरून घेतला, लसूण कापून घेतला, उभा कांदा कापून घेतला, हिरवी मिरची, कढीपत्ता, बटाटा कापून घेतला, अख्खा मसूर भिजवून घेतलेला आहे. 2-3 तास काळा मसाला घेतला आणि लाल मिरची पावडर घेतली. आता बघा, आपलं तेल बारीक गॅसवर आपण ठेवलेलं होतं. तोपर्यंत आता तपलेलं आहे. आता जिरं मोहरी टाकलं, छान असं तळतळू द्यायचं. छान असं फोडणी बसायला पाहिजे. आता कट करून घेतलेला लसूण टाकला. अद्रक लसूणाची पेस्ट नाही घातलेली आहे मी. मला असा लसूण कट करूनच आवडतो. मसाले भात छान लागतो. कढीपत्त्याचे पाने घातले. हिरवी मिरची कट करून घेतलेली घातली. हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर मला कॉम्बिनेशन आवडतं, छान लागतो मसाले भात. आणि बघा, आता उभा असा कांदा कट करून घेतलेला आहे. तो आता छान असा होऊ द्यायचा. शेंगदाणे टाकून घेतले. हलवत राहायचं आणि कांदा जळूनही द्यायचा. छान असा परतवायचा. मस्त छान असा तेलामध्ये परतल्यानंतर आता आपल्याला पुढील अजून मसाले टाकायचे आहे. स्टेप बाय स्टेप टाकणार आहे. तोपर्यंत मस्त अशी मसाली भातासोबत कढी पण तयार झालेली आहे. कढीची रेसिपी मी शेअर केलेली आहे भरतासोबत. आज नाही शेअर केली. तोपर्यंत बघा, आता आपला मसाला होत आलेला आहे. आता आपण कट करून घेतलेला बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता, तो पण टाकून घेतला. स्टेप बाय स्टेप टाकणार आहे आपण. परत एकदा हलवून घ्यायचं छान असं. खूप सुंदर असा हा मसाली भात होणार आहे अख्खा मसूर घालून. आता तोपर्यंत आपण तांदूळ बघा काढून घेतलेले आहे. जिरा राईस घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. खूप सुंदर अशी जिरा राईसचा मसाले भात लागतो. नंतर आता आपल्याला परत मसाला हलवून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर आता आपल्याला अख्खा मसूर टाकून घ्यायचा आहे भिजून घेतलेला. आता बघा, हलवून घ्यायचा आहे आपल्याला परत छान असं. बघा, किती सुंदर आपला मसाले भात होणार आहे. तुम्हाला आवडल्यास मला नक्की सांगा. आता टोमॅटो घालणार आहे आपण कट केलेला. आता टोमॅटो पण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा. प्रत्येक वस्तू स्टेप बाय स्टेप मी टाकते आहे. तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा. मसाले भात खूप सुंदर टेस्टीला लागतो. मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडला का. बनवून बघा. ह्या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. छान असा हलवून घ्यायचा आहे आपल्याला. आता बघा, छान असा आपला कांदा, टोमॅटो, सगळे मसाले परतून झालेले आहे. आता आपण हळद पावडर, काळा मसाला, मिरची पावडर घेतलेली आहे, टाकून दिली. धना पावडर स्किप झाली माझ्याकडून. आता बघा, आपण धना पावडर ते सगळं टाकून घेतलं. परत छान असं आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे. सगळा मसाला छान हलवायचा आहे आपल्याला. थोडासा मसाला करपायला लागल्यावर तुम्ही थोडंसं अर्धा कप वगैरे पाणी टाका, म्हणजे मसाला आपला जळणार नाही. तोपर्यंत आता आपण तांदूळ धुवून घेतले. आता मसाला झाल्यानंतर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे. 2 पाण्याने मी तांदूळ धुवून घेतले. गरम पाणी पण करायला ठेवलेले आहे. गरम पाणी टाकल्यानंतर खिचडी शिट्ट्या पण लवकर होतात आणि चवीला पण खूप छान असा मसाले भात आपला होतो. छान असं आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्त नाही हलवायचं, म्हणजे तांदळाचा तुकडा होऊ शकतो. आता आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे आपल्या मसाले भातामध्ये. बघा, आता आपल्याला कितपत पाणी कसा पाहिजे मसाले भात, त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. किती सुंदर असा बघा दिसतो आहे. आणि आपली मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आहे, त्यामुळे कलर पण खूप छान येतो. बघा, आता खूप सुंदर असं आपला मसाले भात होणार आहे. आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे. आणि मीठ घातल्यानंतर छान अशी आधी उकळी येऊ द्यायची. डायरेक्ट झाकण लावायचं नाही, नाहीतर सगळा मसाला वरतीच राहतो आणि खालच्या बाजूला एकदम व्हाईट असं मसाले भात दिसतो. म्हणून उकळी आल्यानंतरच तुम्ही झाकण लावा, म्हणजे पूर्ण एकसारखा मसाले भात होतो आपला. हलवायची गरज पडत नाही, म्हणजे पूर्ण खिचडीमध्ये बटाटा सगळं मिक्स होतं. आता बघा, उकळी आली त्यानंतरच मी झाकण लावणार आहे.
तुम्ही थोडंसं ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं गावठी तूपसुद्धा घालू शकतात, साजूक तूप. खूप सुंदर अशी टेस्ट येते. मी नाही घातले. आता झाकण लावायचं आहे आपल्याला आणि 1 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. बघा शिट्ट्या झाल्यानंतर छान असं कुकर थंड होऊ द्यायचं. आणि बघा आता शिट्ट्या होत आहे आपल्या कुकरच्या, 1 2 ते 3 शिट्ट्या होत आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला कमेंटमध्ये सांगा. बघा आता किती सुंदर असा आपला मसाली भात झालेला आहे. अख्खा मसूर टाकून खूप सुंदर असा टेस्टला लागतो. खूप सुंदर असा भात झालेला होता. खूप सुंदर अशी टेस्ट आलेली आहे भाताला. बघता क्षणी बघा तोंडाला पाणी येईल. खूप सुंदर लागतो. आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. बघा आता खाण्यासाठी घेऊयात एका प्लेटमध्ये मस्त असा मसाली भात घेऊया. यासोबत तुम्ही कढी नक्की ट्राय करा. खूप सुंदर लागतो मसाली भात आणि कढी खायला. पापड लोणचं खूप भारी लागतं. एखाद्या वेळेस तुम्हाला जर कंटाळा आला भाजी पोळ्या बनवायच्या तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास मला सांगा. श्री स्वामी समर्थ.